नमस्कार। आज शिकणार आहोत 3 ते 3 डॉटची सुंदर अशी रांगोळी। 3 छोट्या छोट्या आपण रांगोळ्या शिकणार आहोत। हे बघा, 3 ते 2 ठिपके पाडून सुंदर अशी आपण डिझाइन शिकणार आहोत। बघा, मी मधून रेषा मारून घेतल्या आहे। नंतर आपल्याला वरती असं चांदणी आकार असा पाडायचा आहे। रेषा ओढून घ्यायची आहे आणि हाफ कलर मध्ये वरती फक्त आपल्याला ऑरेंज कलर टाकून घ्यायचा आहे। तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने बघा, सुंदर छोट्या छोट्या 3 आपण रांगोळ्या शिकणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। यूजफुल व्हिडिओ आहे, कोणालाही अशा रांगोळी आहेत। 3 रांगोळ्या सिंपल आणि सोप्या आहेत। हे बघा, छोटे छोटे डॉट पाडून घेणार आहोत आपण मध्ये। इझिली कोणालाही येईल अशी सोप्यात सोपी रांगोळी आहे। आपण खूपच सुंदर आणि सोप्या रांगोळ्या काढणार आहोत। नक्की तुम्ही ही ट्राय करा अशा पद्धतीने। मध्ये थोडा थोडा पिवळा कलर आपल्याला टाकून घ्यायचा आहे, हलका हलका। आणि वरून बघा, मी हाफ कळ्या टाकते अशा पद्धतीने। इझिली सणावाराला शुभ दिवशी तुम्ही टाकू शकता ही रांगोळी। देवाऱ्यासमोर, तुळशीसमोर खूपच शुभ रांगोळी आहे। अशा पद्धतीने छोट्या छोट्या आपण 3 रांगोळ्या शिकणार आहोत। छोट्या छोट्या 3 ते 2 डॉटच्या। आणि बघा, अशा पद्धतीने आपण कळ्या काढून घेणार आहोत। इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा। आणि खूपच सोप्या पद्धतीचे मी व्हिडिओ आणते। नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आणि सोप्यात सोप्या रांगोळ्या आणते, जेणेकरून कोणालाही येईल अशा रांगोळ्या इझिली। ज्यांना एकदम रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। वरती थोडा डार्क कलर आपण व्हाईट टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने पूर्ण। किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे। ही पहिली रांगोळी आहे। आपण आता दुसरी रांगोळी काढणार आहोत अशा पद्धतीने बघा। दुसरी ही रांगोळी 3 ते 2 डॉटची रांगोळी आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण रेषा ओढून गोल गोल करून घ्यायचे। हे बघा, किती सुंदर अशी रांगोळी। मध्ये आपल्याला कलर टाकून दुसराही कलर टाकून घ्यायचा आहे। आणि पाकळीच्या मधून अशा पद्धतीने छोट्या छोट्या पाकळ्या काढत जायचं आपल्याला। हे बघा, अशी डिझाईन इझिली तुम्हीही काढू शकाल। अशी सोप्यात सोपी रांगोळी आहे। किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते। ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। आणि बेसिक पद्धतीने मी सांगते, शिकवते। अशा पद्धतीने आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे मध्ये। फक्त आपल्याला पानाच्या आकारमध्ये हिरवा कलर भरून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला ऑरेंज कलर टाकून घ्यायचा आहे आजूबाजूला। हे बघा, मिनी फेविकॉलच्या बॉटलने गोल गोल असं चक्रीसारखं आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे कळ्यांच्या मधून। फेविकॉलच्या बॉटलमध्ये मी रांगोळी भरली आहे। फेविकॉलची बॉटल स्वच्छ धुवून घ्यायची आहे, सुकवून घ्यायची आहे, रांगोळी गाळून भरायची आहे। वरचा टोक आपल्याला कट करायचा आहे। सुंदर अशी रांगोळी तयार होते बघा। मध्ये आपल्याला छोटे छोट्या रेषा 3 काढून घ्यायचा आहे। आणि पुढे थोडासा डार्क असा थेंब पाडत जायचं आहे आपल्याला, म्हणजे सुंदर अशी आपली रांगोळी दिसते। अशा पद्धतीने बघा, इथंही आपण टिपके टाकून घेणार आहोत। फेविकॉलची बॉटल नक्की यूज करा। ही दुसरी आपली रांगोळी झाली आहे। आता आपण तिसरी रांगोळी काढणार आहोत। मिनी चौकोन आखून घेतलं आहे आणि मध्ये निशाण पाडून हे बघा कसं गोल गोल
आपल्याला चारही बाजूने दोन गोल गोल राऊंड करायचं आहे आणि फेविकॉलच्या बॉटलने बघा चकलीसारखी अशी डिझाईन तयार करायची आहे। इझिली तुम्हीही करू शकाल, एवढी सोपी रांगोळी आहे। सणावाराला तुळशीच्या समोर किंवा शुभ दिवशी तुम्ही काढू शकता अशा छोट्या छोट्या रांगोळ्या। मध्येही आपल्याला मध्ये डॉट आणि आजूबाजू डॉट पाडून घ्यायचे अशा पद्धतीने। थोडंसं बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचं आहे वरती। त्याच्यामध्येही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे। तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता। सोप्यात सोप्या रांगोळ्या मी दाखवल्या आहे। हे बघा, इथंही आपण गोल करून घेणार आहोत। माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत। हे बघा, मी मध्ये थोडा वेगळा वेगळा कलर टाकते मुठीने। हाही व्हिडिओ आहे मुठीने डॉट कसा काढायचे, इझिली आपण मुठीने डॉट पाडू शकतो। फेविकॉलच्या बॉटलने मी गोल करून घेतलं आहे। नंतर मी पिवळा कलर टाकून घेते वरती। फेविकॉलच्या बॉटलने मी थोडेसे थेंब दाबून घेतले असे की जेणेकरून गोल आकार येतो। हे बघा, मुठीने इझिली आपण डॉट पाडू शकतो। आणि फेविकॉलच्या बॉटलने मी थोडं दाबून गोल करून घेतलं आहे। नक्की ट्राय करा तुम्हीही। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत। हे बघा, बोटाने आपण बाहेर अशी रांगोळी फेकत जायची हळूहळू व्यवस्थित, म्हणजे सुंदर अशी डिझाईन तयार होते। बघू शकता किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा। आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद।